नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। सामनाच्या रोखठोकमधून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे करण्यात आलेले आहेत। नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांच्याबाबत राऊतांनी दावे केलेले आहेत। गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा, फडणवीसांनी एकत्रितरित्या प्रयत्न केले। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली, संघाचे असं लोक सांगतायत। शहांच्या हाती सत्ता आली तर ते योगींना घरी पाठवतील, असं सामनातून म्हटलं गेलंय। तर दादांचे उमेदवार निवडून येऊ नयेत म्हणून शिंदेंकडून प्रयत्न करण्यात आल्याचा दावा सुद्धा सामनातून केला गेलाय। शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 ते 30 कोटी रुपये वाटले, असा आरोपही सामनातून करण्यात आलाय। तर काय म्हटलेलं आहे सामनामध्ये तेही आता आपण पाहूयात। नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी मोदी, शहा, फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाईलाजाने नागपुरात प्रचारामध्ये उतरले। गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीसांनीच पुरवली, हे संघाचेच लोक नागपूरमध्ये उघडपणे बोलताना दिसतात। अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील। त्यामुळे योगी को बचाना है तो मोदी को जाना है, हा संदेश योगी समर्थकांनी फिरवलाय। भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठा दावा सामनातून करण्यात आलेला आहे। तर सामनातून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आलाय। एकनाथ शिंदेंनी या निवडणुकीमध्ये पैशांचा अफाट वापर केला। प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांनी किमान 25-30 कोटी रुपये वाटले। पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट त्यांचं होतं। अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केल्याचा आरोपही सामनातून करण्यात आलेला आहे।